सांगली जिल्ह्यातील बेळंकी ग्रामपंचायतीमधली जी विकासनगर ही वस्ती आहे, ह्या ठिकाणी जो रस्ता आहे तो फार खराब झाला होता. त्यामुळे इथले विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, आपण बघू शकत असाल. आणि इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रशासनानं या ठिकाणी ठोस असे निर्णय घेण्यासाठी तहसीलदारसुद्धा या बेळंकीमध्ये आले होते. नेमका काय निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर ग्रामस्थांचं काय मत आहे, ग्रामस्थांची भूमिका आहे, आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ आहेत. तुम्ही नेमका इशारा काय दिला होता आणि त्यानंतर प्रशासनानं ते काय कारवाई केली आहे? नमस्ते, मी प्रवीण कुमार कोरे, विकासनगर. आम्ही मतदानावर बहिष्कार केलेला होता. त्यासाठी आज तहसीलदार मॅडमसोबत आमची मीटिंग झाली. त्यामध्ये व्हिडिओ होते आणि बांधकाम खात्याची माणसंही होती, सर्कल साहेब होते. त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आता जे रस्त्यामध्ये तात्पुरती जी अडचण आहे त्याच्या आज हटवून ते आम्हाला रस्ता मोकळा करून देणार आहेत, आम्हाला जाण्या येण्यासाठी तात्पुरता. आणि त्यानंतर 15 दिवसामध्ये आम्हाला हा प्रश्न मार्गी लावून रस्ता पूर्ण करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्हाला त्यांनी इथं येऊन जी आमची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नमस्ते, मी सौ सारिका महेशकुमार शिंदे. 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये विकासनगर बेळंकी विकासनगर रोडसाठी विकासनगरच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव आम्ही मंजूर करून घेतला होता. आज प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार मॅडम व बाकीचे प्रशासकीय अधिकारी येऊन आज आम्हाला हा प्रश्न थोडा मार्गी लावलेला आहे आणि 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्यामध्ये विकासनगरच्या लोकांनी आज हा आम्ही घेतलेला जो ठराव होता तो मागे घेतलेला आहे. मतदानाचा बहिष्कारावरचा ठराव मागे घेतलेला आहे आणि सर्वांनी मतदान करतो म्हणून एक आश्वासन दिलेलं आहे. आणि तहसीलदार मॅडमनी पण आम्हाला 15 दिवसात ह्या रोडचं काम मार्गी लावून देतो म्हणून सांगितलेलं आहे. आता नेमकं काय भूमिका तुमची आहे आणि प्रशासनाने जे काही तुम्हाला सांगितले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आम्ही तहसीलदार मॅडमने आता सांगितले की तात्पुरतं म्हणजे तुम्ही मतदानाला सहकार्य करा, तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो. जर या 15 दिवसानंतर मॅडमने आश्वासन दिलं आहे की 15 दिवसात तुमची दोन्ही बाजूची मोजणी करून तुमचा प्रश्न मार्गी लागेल. जर निर्णय नाही झाला तर पुढील इथून इलेक्शनवर परत आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. नक्कीच बघतोय की तुर्तरी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मागणीला प्रशासनानं आश्वासन दिले, जी भूमिका घेतली त्याला त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मतदानावर त्यांनी बहिष्कार टाकला होता तो मागं घेतलेला आहे. मात्र त्यांचा आंदोलनाचा इशारा कायम आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि पुढच्या सर्व निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, बेळंकी.